ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत इतिहास लेखन भारतीय परंपरा या ठिकाणी आपण पाहणार आहोत। नेमक्या चॅप्टरमध्ये काय आहे ते आपल्याला शिकायचं आहे आणि शिकत असताना तत्पूर्वी आपण काय करायचं आहे, स्वाध्याय त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायचं आहे। आणि स्वाध्याय कंप्लीट करत असताना आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, तर पहिल्यांदा जे छोटे छोटे क्वेश्चन्स असतात MCQ वगैरे जे असतात हे आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, कंप्लीट आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर आपण काय करूया, मोठे मोठे क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करूया आपण त्या ठिकाणी। पहिला पहा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा असं तुम्हाला विचारलेलं आहे। त्यामधला जो पहिला आहे तो काय आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे डॅश डॅश हे पहिले सरसंचालक होत। म्हणजे भारतीय जे काही पुरातत्व सर्वेक्षण आहे, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे, त्याचा जो काही डिपार्टमेंट आहे त्याचे पहिले सरसंचालक आहेत असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे। तर त्याचं नाव आहे अलेक्झांडर, हे काही तर पहा, अलेक्झांडर कॅनिंघम असं त्यांचं नाव आहे, कॅनिंघम असं त्यांचं नाव आहे। दुसरा आहे हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा डॅश डॅश यांनी जर्मनी भाषेत अनुवाद केला, ह्याचा ऑप्शन आहे। आणि दुसऱ्याचा पाहूया, हितोपदेश, हितोपदेशचा कोणी केला बेटा, फेड्रिक मॅक्स म्युलर यांनी त्या ठिकाणी केलेला आहे। आणि जो बोर्डामध्ये प्रश्न पडलेला होता 2019ला, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक डॅश डॅश या इतिहासकारांचे उदाहरण आहे। तर याचं एक्झाम्पल जो आहे किंवा सॉरी आन्सर जो आहे, ऑप्शन जो आहे मार्क्सवादी, त्याचं त्या ठिकाणी आपल्याला उत्तर पाहता येतं। पुढे आपण काय करूया, पुढचा टप्पा घेऊया। तर आपल्याला त्या ठिकाणी जोड्या लावा असं त्या ठिकाणी दिलेलं आहे, किंवा त्या ठिकाणी काय करायचं आहे, प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे। आणि परीक्षेला बोर्डाच्या पडतं बेटा, पहा आता ह्याच्यामध्ये पहिला काय आहे बेटा, ग्रंथ हू वेर द शूद्राज, वंचितांचा इतिहास। त्या ठिकाणी स्त्री पुरुष तुलना, स्त्रीवादी लेखन बरोबर आहे, हे पण जोडी बरोबर आहे। द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, मार्क्सवादी इतिहास, हे चुकीचं आहे। केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया, वसाहतवादी इतिहास लेखन, हे बरोबर आहे। दुसरा त्यामध्ये काय दिलेलं आहे पहा, द राईज ऑफ द मराठा पॉवर, न्यायमूर्ती गोपाळकृष्ण रानडे। मराठ्यांच्या इतिहासाची साधने विष्णू शास्त्री चिपळूणकर, हे चुकीची जोडी आहे। मराठ्यांची रियासत गोविंद सखाराम सरदेसाई, गुलामगिरी महात्मा फुले, बरोबर आहे। आता पुढे पहा बेटा, भारत इतिहास संशोधक इतिहासाचार्य V.K. राजवाडे, म्हणजे जे काही भारत इतिहास संशोधक आहे जे मंडळ आहे त्याची स्थापना कोणी केली, इतिहासाचार्य V.K. राजवाडे यांनी केलेली आहे, हे जोडी बरोबर आहे। एशियाटिक सोसायटीची स्थापना सर विल्यम जोन्स, बरोबर आहे। महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास विष्णू शास्त्री चिपळूणकर, दॅट इज लेखनाचा प्रेरणा जे काही केली विष्णू शास्त्री चिपळूणकर, बरोबर आहे। हडप्पा संस्कृतीचा शोध जेम्स मिल, हे जोडी चुकीची आहे। राष्ट्रवादी इतिहास लेखन स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर, बरोबर। मार्क्सवादी इतिहास लेखन दामोदर धर्मानंद कोसंबी, बरोबर। वंचितांचा इतिहास रामचंद्र गुहा, हे चुकीचं आहे। स्त्रीवादी इतिहास लेखन शर्मिला रेगे, हे त्या ठिकाणची आपल्याला जोडी बरोबर पाहायला मिळते। आता पुढे एक प्रश्न आहे आपल्याला, पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा असं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, इतिहासकार, ग्रंथ व हेतू काय असतो त्यांचा। त्याच्यानंतर आपल्याला इथं जसं सभासद वखर आहे, इथं काय आहे, तुझुकी बाबरी आहे। ह्याला काय करायचं आपल्याला, हे जे फिल इन द ब्लँक्स आहे ते पूर्ण डबे भरायचे। तर आपण काय करू बेटा, त्या ठिकाणी पहा, इतिहासकार, ग्रंथ व हेतू। आता राजतरंगिणी जो आहे हा काश्मीरचा इतिहास आहे, दॅट इज अ कलहन, त्याला आपण संबोधतो। बाबराला 11व्या लागलेल्या युद्धांची वर्णने, बाबर, तुझुके बाबरीमध्ये आहे। इतिहास लेखनाचा हेतू जियाउद्दीन बर्नी, हे कशामध्ये उल्लेख आहे, तारिके फिरोज शाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती कृष्णाजी अनंत सभासद, कशामध्ये उल्लेख केलेला आहे, सभासद बकरीमध्ये त्याचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पुढील संकल्पना स्पष्ट करा। त्याच्यामध्ये पहिला आहे प्राच्यवादी इतिहास लेखन काय असतो।
18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकामध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्यातील कुतूहल निर्माण झाले होते. म्हणजे 18व्या शतकाचा जो उत्तरार्ध होता त्या काळामध्ये युरोपातील जे काही अभ्यासक होते त्यांच्यामध्ये पूर्वेकडील जे काही संस्कृती असेल, देश असेल, यांच्याबद्दल अभ्यास करून घेण्यासाठी किंवा माहिती निर्माण करून घेण्यासाठी कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक म्हणतात. म्हणजे हे अभ्यास करण्यासाठी भारतीय संस्कृतीचा ज्यांनी वापर केला, ज्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला, अशा अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे त्यांना त्या ठिकाणी म्हटलं जातं. नंतर या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या लोकांनी काय केलं तर भारताची जी संस्कृती आहे, इतिहास आहे, वेगवेगळ्या भाषा असतील, धर्म असेल, यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हटलं जातं. प्राच्यवादी इतिहासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास करून या भाषांची जननी प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी कल्पना मांडली. कोणी? प्राच्यवादी इतिहास, जे की भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायचे कुतूहल निर्माण झाल्यामुळे अशांनी काय केलं, संस्कृत आणि युरोपीय भाषातील जे काही साधर्म्याचा अभ्यास आहे, म्हणजे जे काही सिमिलॅरिटीज आहेत त्यांचा अभ्यास करून या भाषांची जननी प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी त्यांनी कल्पना मांडली. म्हणजे काही त्याच्यामध्ये शब्द सारखेपणा, जसं मदरचं वगैरे शब्द आहेत, मात्र, फादरचं वगैरे, पितृ, असं काही स्वयंस्व शब्दांचं त्या ठिकाणी सिमिलॅरिटी जाणून आली. या प्राच्यवादी अभ्यासकात छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने, साम्राज्यवादी म्हणजे काय तर दुसऱ्या देशावर काय करणे, आपलं अधिपत्य गाजवणे, कब्जामध्ये घेणे, याला साम्राज्यवादी म्हणतात. साम्राज्यवादी दडलेले असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून भारताच्या इतिहासाचे लेखन केले. त्यांचा षड्यंत्र होता साम्राज्यवादी आपल्या आधिपत्याखाली घ्यायचं. त्यामुळे त्यांनी काय केलं, आपलं जो काही लेखन आहे प्राच्यवादी लेखन, त्याच्यामध्ये त्यांनी जाणून बुजून एक षड्यंत्र करून त्या ठिकाणी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवून भारताच्या इतिहासाचे लेखन केले आहेत असे आपण त्या ठिकाणी सांगतो. ज्याच्यामुळे की भारताबद्दल जो काही इतिहास लेखन करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला सत्यता दिसून येत नाही, त्याच्यामध्ये पार्शियलिटी आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये जाणून येत असते. राष्ट्रवादी इतिहास लेखन 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयी जाण आली. 19व्या शतकात काय झालं, भारतामध्ये इंग्रजाचं आधिपत्य आपल्या देशामध्ये होतं. त्यामुळे भारतामध्ये इंग्रज शिक्षण व्यवस्था, जे काही शिक्षण पद्धती आहे ती सुरू करण्यात आली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली. म्हणजे यांनी काय केलं की त्या ठिकाणी इंग्रजी पद्धतीचं शिक्षण घेतलं आणि त्याच्यामुळे भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयी त्यांना काय झालं, जाण त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले, याच इतिहास लेखनाला राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. या राष्ट्रवादी इतिहास लेखनांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला विरोध केला. भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. म्हणजे या लेखकांनी काय केलं, याच्या पहिल्याचा जो प्राच्यवादी इतिहास लेखन होतं ते पूर्णपणे पार्शालिटी होतं, पूर्णपणे सत्यता त्याच्यामध्ये नव्हतं, कारण त्यांचा उद्देश हा साम्राज्यवाद होता. पण हा जो राष्ट्रवादी इतिहास लेखन आहे, जे भारताच्या लोकांनी घेतलं, जे काही भारतीय लोकांनी इंग्रजी पद्धतींचा शिक्षण पद्धतीचा स्वीकार करून त्या ठिकाणी अध्ययन करून केलं, त्यांनी काय केलं की भारताच्या इतिहासातील जे काही आपण काय म्हणूया स्वर्णिम काळ असेल, ह्याला आपण सुवर्ण काळ असं म्हणतो, या काळाबद्दल त्यांनी शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. त्याचनंतर जे काही प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित काय उद्देश होता त्यांचा, साम्राज्यवाद, या इतिहास लेखनाला त्यांनी विरोध केला. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशच्या विरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली. आणि हा जो राष्ट्रवादी इतिहास लेखन आहे त्याच्यामुळे काय झालं की प्रादेशिक इतिहास जे काही लिहिण्यालाही त्या ठिकाणी चालना मिळाली. प्रादेशिक म्हणजे काय, ज्या काही क्षेत्र असेल त्या क्षेत्रातील जे काही गौरवान्वित गोष्टी असतात त्याबद्दलची जे काही माहिती लिहिली जाते त्याला प्रादेशिक इतिहास लेखन असे म्हटलं जातं. पुढचा आहे बेटा वंचितांचा इतिहास आपल्याला पाहायचा. वंचितांचा इतिहास, समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवलं, सर्वांना दूर ठेवलं. वंचित ठेवणे म्हणजे काय, म्हणजे जे काही सामाजिक जे काही काय म्हणू आपण त्यांना सुविधा असतात, या समाजामध्ये त्यांच्यावर अन्याय होत असेल, जातीभेद होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, जे काही वंचित ठेवणे म्हणतो, या उपेक्षित ठेवणे म्हणतो. अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास म्हटले जाते. परत एकदा पहा, समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले.
अनेक लोकांना तुम्ही इतिहासामध्ये पाहिला असाल, विहिरीवर पाणी घेऊ द्यायचे नाही, छुआतूत म्हणजे स्पर्श नाही करून घ्यायचे. त्यांना जे काही शासकीय योजना असेल या कोणत्याही प्रकारची समाजामध्ये जगण्यासाठी जे काही मुबलक सुविधा लागतात त्यांच्यापासून उपेक्षित ठेवले जायचे. असा जो अन्याय झाला, अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. जो काही मार्क्सवादी इतिहास लेखन आहे त्यांच्याच परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. इटालियन तत्त्वज्ञ, दॅट इज त्याला काय म्हणू आपण, फिलॉसॉफर म्हणूया, अँटोनी ग्रॅमची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. कोण? इटालियन तत्त्वज्ञ. काय नाव होतं? अँटोनिओ ग्रामची. काय नाव होतं? अँटोनिओ ग्रामची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना त्यांनी मांडली. भारतात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. जसे की महात्मा फुलेंचं शेतकऱ्यांचा आसूड आहे, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आपल्याला पाहायला मिळत असतात. गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म एक त्यांचा गाजलेला ग्रंथ आहे त्याच ठिकाणी. असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष करून काय करण्यात आलेलं आहे, आणि महात्मा फुलेंचं शेतकऱ्यांचा आसूड एक आहे, महात्मा फुलेंचं खूप गाजलेलं पुस्तक आहे. वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. वंचितांच्या इतिहासातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे चित्रण केले गेले आहे. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. प्रत्येकी 2 गुण. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. हा प्रश्न मार्च 2019 बोर्डामध्ये पडलेला आहे आणि जुलै 19ला पडलेला आहे. इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. जे काही इंग्रजी शिक्षण आहे ते भारतीयात जे काही भारतीय आपले काय म्हणूया आपण लोक आहेत त्यांनी ते काय केला, स्वीकार केला. त्यामुळे काय झालं, आपल्या भारतीय लोकांमध्ये आत्मजाणीव निर्माण झाली. आपल्या देशाचा स्वर्णिम इतिहासाबद्दलची माहिती झाली, त्याबद्दल ते लेखन करू लागले. त्यामुळे त्यांच्यामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखन प्रवृत्त झाले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला. म्हणजे जे भारतातील जे काही वेगवेगळ्या प्रांतातील लोक असतील, प्रदेशातील लोक असतील, त्यांनी जे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जे काही लिहिलेला पूर्वग्रहदूषित इतिहास आहे त्यांचा त्यांनी तीव्र विरोध केला. त्यांच्या इतिहास कोणी विरोध केला? प्रांतातील इतिहास लेखनांनी. कशामुळे केला रे? कारण त्यांचा जो मूळ हेतू होता तो होता साम्राज्यवाद. आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्याकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले आणि आपले जे काही प्रादेशिक जे काही इतिहासकार आहेत, प्रादेशिक वैशिष्ट्याकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातूनच प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. आपला जो काही इतिहास लेखन आहे त्याच्यावर राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा तर प्रभाव होता, पण प्रादेशिक इतिहास लेखनाला त्याच्यापासून काय मिळालेली आहे? चालना त्या ठिकाणी मिळालेला आहे. आता पुढचा आहे बखर. हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनाबरोबर ऐतिहासिक बखरींचा समावेश होतो. ताम्र म्हणजे काय? तांब्यावर लिहिलेले काही शिलालेख असतात, जे की गोरखपूरच्या बाजूला एक सापडलेलं होतं. त्याच्यानंतर फारसी ग्रंथ असतील, कागदपत्रे असतील, नाणी असतील. नाण्यानुसार कळतं की कुणा कालखंडातील आहेत, कोणता राजा होता, या वेगवेगळ्या प्रकारचे जे खुणा दर्शवलेले असतात त्याच्यानुसार कळतं. प्रवास वर्णने, अनेक प्रकारचे ऐतिहासिक जे काही फिलॉसॉफर्स होते किंवा तत्ववेत्ते होते ते काय करायचे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करायचे, प्रवास करायचे आणि ते जात असताना प्रवास वर्णने त्या ठिकाणी करायचे. इत्यादी साधनाबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो. बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते, ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. बखरीमध्ये काय असतं? जे काही शूर योद्धे असतात त्यांचं गुणगान असतं, ऐतिहासिक घडामोडी असतात आणि युद्धाची वर्णने असतात. थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. तत्कालीन सामाजिक धार्मिक म्हणजे तत्कालीन म्हणजे काय हो, त्या काळातील जे काही सामाजिक असेल, धार्मिक असेल, या आर्थिक जीवनाचे जे काही चित्र असेल ते त्या बखरीमध्ये रंगवलेले असतात. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे असं त्या ठिकाणी आपण त्यांना म्हणत असतो. पुढे पहा. पुढील प्रश्नांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दामध्ये उत्तरे लिहा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला जो आहे, मुघल सम्राट बाबर याच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे? बाबराने आपल्या तुझुक ई बाबरी, म्हणजे जो बाबराचं आत्मचरित्र आहे त्याचं नाव आहे तुझुक ई बाबरी, यामध्ये काही बाबींचा वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये पहिली काय हो, त्याला करावे लागलेल्या युद्धांची वर्णने.
ज्या ज्या प्रदेशात त्याने प्रवास केला त्या त्या प्रदेशाची व शहरांची त्याने वर्णने केलेली आहे आत्मचरित्रात. येथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज यांची माहिती, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये गेला त्या क्षेत्रातील अर्थव्यवस्था कशी आहे, त्या लोकांचे रीतिरिवाज कसे आहे, त्यांनी त्याच्या आत्मचरित्रात तुझुकी बाबरी याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. येथील वनस्पती सृष्टी कशी आहे, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळत असतात, वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आपल्याला दिसतात. या सर्वांची बारकाईने केलेल्या निरीक्षणांची नोंद त्याने या आत्मचरित्रात केलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं आहे, राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले सर्वच लिखाण राष्ट्रवादी विचारांनी भरलेले होते. त्यांचे राष्ट्रवादी इतिहास लेखनातील योगदान पुढील प्रमाणे 1857 साली, आता पहा बेटा, 1857 साली भारतात झालेल्या बंडाकडे त्यांनी ब्रिटिशाविरुद्ध केलेला तो पहिला स्वातंत्र्य संग्राम या दृष्टीने पाहिले. कोणी? सावरकरांनी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय केले? 1857ला जे पहिली क्रांती झाली होती, ज्याच्यामध्ये आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई, या मंगल पांडे, वेगवेगळ्या आपण जे काही स्वातंत्र्य सैनिक आहेत, या देशासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, अशा महापुरुषाबद्दल अभ्यास करत असतो. त्याच्यामधला जो 1857चा झालेला पहिला उठाव आहे इंग्रजाच्या विरोधामध्ये, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये, हा पहिला स्वातंत्र्य संग्राम आहे असं कुणाला वाटतं? सावरकरांना वाटतं. त्यावर 1857चे स्वातंत्र्य समर असे त्यांनी पुस्तक पण लिहिलेले आहे. त्यांच्या या आणि अन्य ग्रंथामुळे राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा मिळाली. सावरकरांच्या राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्याचीही चालना मिळाली. जे सावरकरांचा राष्ट्रवादी इतिहास लेखन आहे त्यामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी काय मिळालेली आहे? चालना मिळालेली आहे. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्याकडे व इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. हे कशाच्या माध्यमाने झाले बेटा? राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते आहेत? तर ह्या आपण 4 पॉईंट त्या ठिकाणी मेन्शन केले पाहिजे. खूप इझी आहे. आणि आपल्याला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आहे. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा असं तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं पहा. नेमका प्रश्न काय आहे? तर मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. जसं समाजवाद आहे, मार्क्सवाद आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला लेखन आपल्याला आढळून येत असतात. मार्क्सवादात वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. म्हणजे नेहमी असं मार्क्सवादामध्ये म्हटलं जातं की नेहमी श्रीमंत हे गरिबांचं शोषण करतात. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. म्हणजे काय पहा, मार्क्सवादात वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. जे वर्ग संघर्ष होत असतो वेगवेगळे, जसं राजे असतात, क्षत्रिय असतात, या त्याच्यानंतर गुलाम असतात. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. प्रत्येक सामाजिक घटनेचा सामान्य लोकांवर काय परिणाम होतो, एखादी सामाजिक घटना आहे तर त्याचा समाजावर कोणता परिणाम होतो, लोकांवर काय परिणाम होतो याचे त्यांनी विश्लेषण केले आहे. हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारला की मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्रे काय आहेत, तर प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातील या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेले दिसून येते. म्हणजे कोसंबी असतील, डांगे असतील, या शरद पाटील असते, यांना काय म्हटलं जातं तर मार्क्सवादी म्हटलं जातं. कारण त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये पूर्णपणे जे काही समाजव्यवस्था जी काही दुभागलेली आहे, समाजव्यवस्थेमध्ये कुण्या पद्धतीने जातीव्यवस्था आहे त्याच्यावर त्यांचा अभ्यास प्रचंड प्रमाणात होता आणि त्याच्यावर त्यांनी स्पष्ट आपले मत मांडलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक लिहिले आहेत. इतिहासाचार्य वी का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. हा प्रश्न नोव्हेंबर 2020 आणि सप्टेंबर 2021 ला पडलेला आहे. भाषाशास्त्र, व्युत्पत्ती,
दॅट इज युक्तिशास्त्र आणि इतिहास लेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या वी.का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढील प्रमाणे आहे. पहिला काय, राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. बघा किती 22 खंड, साधी गोष्ट नाहीये. मराठ्यांच्या इतिहासाची साधने. दुसरा, इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शे हो हा विचार मांडला. इतिहास म्हणजे काय, भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय असा विचार मांडला. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेले कट कारस्थाने आणि युद्ध यांच्याच हकीकती म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना त्या ठिकाणी दिलेला आहे. अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. स्थळ, काळ व व्यक्ती त्रयींना म्हणजे त्या काळातला कालखंड, स्थळ आणि कोण व्यक्ती या त्रयींनी म्हणजे तिघांनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगाचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते. इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेल्या ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहास लेखनाला दिलेले मोठे योगदान आहे असे आपण त्या ठिकाणी म्हणत असतो.